शेव्यांची साहित्य: तेल, जिरे, लसूण, हळद, तिखट, गरम मसाला, शेवया, खोबऱ्याची पूड, 1 ग्लास पाणी आणि मीठ. कृती: कढई घ्या आणि त्यात तेल टाका. तेल चांगलं गरम होऊ द्या. आता त्यात जिरे टाका आणि लसूण घाला. हे नीट लाल होईपर्यंत परतून घ्या. मग थोडी खोबऱ्याची पूड घाला. जिरेपूड टाका. नंतर हळद आणि तिखट घाला आणि सगळं एकत्र नीट मिक्स करा. आता गरम मसाला घाला, मीठ घाला, कोथिंबीर घाला आणि परत एकदा चांगलं ढवला. आता 1 ग्लास पाणी घाला. जास्त पातळ हवं असेल तर आणखी पाणी घालू शकता. पाणी चांगलं उकळलं की त्यात शेवया घाला, झाकण ठेवा आणि शेवया मऊ होईपर्यंत शिजू द्या. माझ्या खास टिप्स: टीप 1, जिरे आणि लसूण परताना मध्यम आच ठेवा, नाहीतर जळण्याची शक्यता आहे. टीप 2, खोबऱ्याची पूड घातल्यावर लगेच ढवला, नाहीतर ती करपू शकते. टीप 3, शेवया घालण्यापूर्वी पाणी पूर्णपणे उकळलेलं असावं, यामुळे शेवया एकसारख्या शिजतात. टीप 4, शेवया जास्त शिजवू नका, नाहीतर त्या मऊ होऊन चिकट होतात. टीप 5, वरून थोडी ताजी कोथिंबीर टाकली तर रंग आणि चव दोन्ही छान येतात. शेवटी म्हणा, बघा किती सोपं आणि चविष्ट आहे ही शेवयांची भाजी. नक्की ट्राय करा आणि सांगा कशी वाटली.